गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 14 सप्टेंबर आणि सकाळचे वाजलेले आहेत 3:40. तर आज आमच्या क्लबची 9वी राईड आहे. ती जाणार आहे तिरुपतीला. तर सांगलीतले आम्ही जवळजवळ 10 ते 12 जण आहे. एक एक येतील तसे लाईनअप होऊन 4 वाजता निघायचं टाईम आहे आमचं ॲक्च्युली. अजून तरी कोण दिसत नाही आहे. नशिबानं आज पावसानं साथ दिली आहे. ॲटलिस्ट राईड चालू होण्यापुरतं तरी पाऊस थांबलेला आहे. बघूया आता एक जण जसे येतील तसे आपण निघूया. सार्थक तरी आलेला आहे. अजून बाकी लांबपर्यंत तरी कोण दिसत नाही आहे. सकाळचे बरोबर 4 वाजलेले आहेत आणि आम्ही आता मीटिंग पॉईंट सोडलेला आहे. आता आम्ही बरोबर 8 जण आहोत. सकाळचे बरोबर 6 वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता तरगी टोल नाका पास केलेला आहे. आता बऱ्यापैकी हायवेचं काम वगैरे सगळं झालेलं आहे. चिक्कोडीमधून निघून निळसुशी मार्गे आलो. तिथं रस्त्याचं जरा काम चालू होतं. रस्ते कच्चे असल्यामुळं स्पीड स्लो होता. पण आता मात्र इथून पुढं निवांतमध्ये आम्हाला जाता येईल. हत्तरगीनंतरचा हा पहिला टोल नाका. इथं 6:30 वाजलेत बरोबर. इथं एक जस्ट लहान मीटअप सगळी आली. चला लगेच निघणार आम्ही. बरोबर 7 वाजलेत आणि आम्ही कित्तूरला पोचलो आहे. 176 किलोमीटर झालं आहे घरापासून. इथं आमचा सगळा कोल्हापूरचा कॉन्वॉयसुद्धा पहिल्या पेट्रोल पंप स्टॉपवर भेटला. काय हो यस थँक्यू. नाही पाऊस नाही लागला. कोल्हापूरचे 2 जे कॉन्वॉय होते ते सुद्धा आम्हाला इथं ह्याच पंपावर भेटले. म्हणजे टोटल आता 40 गाड्या झाल्या. गाड्या जरी 40 झाल्या असल्या तरी कॉन्वॉय जे केलेत 12-15चे ज्यानं त्यानं त्या कॉन्वॉयच्या हिशोबानं जायचं आहे. हे इकडं खाली 8:45 वाजलेत बरोबर आणि आमचा सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे. नाश्ता झाल्यावर नाश्ता इथं आम्ही रोडलाच बिग मिश्रा पेढा म्हणून जे आहे तिथं मस्त आहे नाश्ता. आणि बाकीचे सुद्धा बायकर्स इथं बरेच येऊन थांबतात नाश्त्याला वगैरे. आम्ही सुद्धा इथं नाश्ता केला. आता आम्ही पुढे निघणार रोडला. धारवाड नंतरचा हा पहिला टोल नाका आमचा. इथून बेंगलोर जवळजवळ 350 किलोमीटर आहे. अजून हेबोलला टोल प्लाझा.
11:40 झाली आणि आम्ही आत्ता दुसरा फ्यूल स्टॉप घेतलेला. चला बॅक ऑन हायवे. इथून सिरी 100 किलोमीटर आणि तिथंच 5-10 किलोमीटर पुढं मागं दोब्बासपेठ आहे, जिथून आम्हाला हा हायवे सोडून तिरुपतीसाठी वळायला लागणार आहे. आणि सिरीमध्येच आम्ही जेवण पण करणार आहे, त्यामुळं आता आमचा पुढचा स्टॉप असणार आहे तोच. मस्त मोठा रस्ता, मोठी मोठी दगडं. प्रत्येक राईडला माझ्यासोबत असणारी ही 7911 गाडी जयदत्तदादांची या राईडलासुद्धा माझ्यासोबतच आहे. फक्त वरचा रायडर बदलला आहे. त्यावेळी जयदत्तदादा नाही, जयदत्तदादांची गाडी अश्विन घेऊन आला. यामुळं रायडरनं जरी आमची ह्या राईडला साथ सोडली असली तरी गाडी आमच्यासोबतच आहे, हरकत नाही. गुईलालू टोल नाका. आत्ता आम्ही सिरा इथं या गावी पोचलो आहे आणि सगळे रायडर आता आमचे इथं कामत रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवणार आहे. वाजलेले आहेत 1 वाजलेला आहे बरोबर दुपारचा. तर आमच्या आधी जो कॉन्वॉय होता तो येऊन इथं ऑलरेडी गाड्या त्यांच्या पार्क आहेत. मे बी त्यांचं आता जेवण झालेलं असेल, बघूया आपण. 3 वाजता आमचा नाश्ता जेवण, काहींनी नाश्ता केला, काहींनी जेवलेच. सगळं आवरून आता आम्ही निघालो. आता इथून एक 60 किलोमीटरवर दोब्बासपेठ म्हणून गाव आहे. तिथून तिरुपतीसाठी फाटा मिळेल आम्हाला. तिथून आत डावीकडे वळणार आणि हैदराबाद तिरुपती चेन्नईसाठीचा आमचा हा फाटा आलेला आहे. पुण्यानंतर कोल्हापूरचा आणि आमचा असे 2 कॉन्वॉय एकत्र आल्यामुळं एवढी या गाड्या एकाच कॉन्वॉयमध्ये दिसत आहेत. तिरुपती 288 किलोमीटर आहे इथून. अजून दोब्बासपेठमधून आत वळल्यानंतर थोडंच पुढं आलो आहे, तर 7 ते 8 किलोमीटर हा पहिला टोल नाका घेतला लागला आहे. फुलकुंटे असं काहीतरी नाव आहे. चकाचक टोल नाका. नाक्यानंतर आम्हाला थोडा छान असा रोड मिळाला आहे, त्यामुळं सगळे रायडर आमचे तराट निघालेले आहेत. चला, पेट्रोल भरून झालं. आता पुढचा स्टॉप बरोबर 100 किलोमीटर नंतर. इथून तिरुपती अजून बरोबर 250 किलोमीटर आहे आम्हाला. आणि टायमिंग झालं आहे बरोबर आता 4:30 वाजलेत. बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतोय तिरुपतीमध्ये. त्या नायराच्या पंपावरनं 30 किलोमीटर पुढं आलो आहे. तिथून सर्व्हिस लेनला खाली उतरून आम्ही आता डावीकडं वळतो आहे. ह्या साईडला ॲक्च्युली मागं बोर्ड होता विजापूर साईडला, विजापूरला हा रस्ता जातो. बघू पुढं आणि कुठंतरी वळण वगैरे असणार आहे.
हा त्या रोडपेक्षा लहान रोड. बरोबर 6:13 झालेली आहेत आणि आम्ही आता ह्या शॅलच्या एका पंपावर थांबलेलो आहे थोडंसं चहा पिण्यासाठी. आणि 726 किलोमीटर झाले आत्तापर्यंत आणि इथून पुढं अजून 140 किलोमीटर आहे. 50 झालेत आणि आता मी पुन्हा एकदा रोडवर आलेलो आहे. चला अजून 140 किलोमीटर. बरोबर 7 वाजले संध्याकाळचे आणि अंधार म्हणजे एकदम काळोख झालेला आहे. मदनपल्ली गावातून आम्ही जात आहे. या बाजूला इकडे लेक आहे, काहीतरी लेकच दिसतोय, अंधारात काही दिसत नाही पण पाणी तरी दिसतंय. आणि गर्दी भरपूर असल्यामुळं थोडंसं मागं पुढं झालेले आहे कॉन्वॉय. मदनहळ्ळीमधून आत्ता आम्ही जस्ट बाहेर पडलो आणि आम्हाला मस्तपैकी असा आता हायवे मिळाला आहे. सगळीजणं एकदा रिग्रुपिंग केलं आहे आणि निघालो आहे. होपफुली आता तरी हा रस्ता चांगला टार रोड असू दे. हायवे 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 तिरुपती. बरोबर इथून अजून 106 किलोमीटर आहे आणि घड्याळात वाजले आहेत 7:51. गंडाबोयानपल्ली. हायवे संपला आणि आम्ही आता सिंगल रोडला परत एकदा लागलो. 9 वाजलेले आहेत बरोबर. हे सगळी इथं आता भेटली आणि फायनली बरोबर 9:30 वाजता आम्ही तिरुपतीमध्ये पोचलेलो आहे. हो, मेन गेट जिथून डोंगरावर जातात. इकडून हॉटेलमध्ये आम्ही बरोबर 10 वाजता पोचलो आणि आत्ता 10:30 वाजलेत. थोडंसं फ्रेश होऊन इथंच पुढे 500 मीटर अंतरावर जेवणाची सोय आहे. बहुतेक महाराष्ट्रीयन थाळी वगैरे आहे. तर तिथं आता आम्ही फ्रेश होऊन जेवण्यासाठी निघालो. चला इथेच बुलढाणा अर्बन आमच्या शेजारी म्हणजे जे लॉज आहे आमचं लक्ष्मी रेसिडेन्सी त्याच्या शेजारी बुलढाणा अर्बनची ब्रांच आहे. त्या ब्रांचचं महाराष्ट्रीयन थाळी म्हणून आम्हाला बोर्ड दिसला म्हणून आम्ही तिथे 165 रुपयाला पोटभर जेवण 1 नंबर थाळी आहे.